ठाण्यातील 18 वर्षाच्या मुलाची केस माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी आली होती. त्याचे फ्रेंड्स एक दिवस त्याला म्हणाले की आज बियर ट्राय कर, मर्द आहेस ना. तर आता या ठिकाणी त्याच्या मनाचे कॉन्फ्लिक्ट तयार झालं होतं. तो खूप साऱ्या गिल्टनेस मध्ये होता आणि माझ्याकडे तो काउन्सिलिंगला आला होता. सुरुवातीला त्याने नाही म्हटले, परंतु सगळेजण हसू लागले. अरे हा किती घाबरट आहे, असं कसं काय करतो. त्याच्या हातामध्ये सर्वांनी ग्लास दिला आणि त्यामध्ये बियर होती. आता तो कन्फ्युज्ड होऊन नाही नाही म्हणत त्याने एक सिप घेतली. आता एक सिप घेतल्यानंतर त्याला खूप गिल्ट यायला लागलं, रिग्रेट यायला लागला. आई वडिलांचे शब्द त्याला आठवायला लागले. स्वतःवर तर राग यायला लागला की मी हे का केलं म्हणून. आता इथे एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे, ती म्हणजे हा विकनेस नाही आहे. हा पहिला एक महत्वाचा पार्ट समजून घ्या. हा पियर प्रेशरचा भाग आहे. या वयात ब्रेनला एकच भीती असते की अरे मला ग्रुपमधून बाहेर पडेन का मी. म्हणजे ग्रुपमध्ये ऍक्सेप्ट होण्यासाठी तो हो म्हणतो आणि त्यासाठी त्याने ग्लास तो हातामध्ये घेतला आणि त्याने सिप घेतली होती. आता बिलॉंगनेस त्यांना मोठी वाटत असते चूक किंवा बरोबर पेक्षा, म्हणजे मित्र बरोबर वाटत असतात त्यांना, हे समजून घ्या. आता त्या मुलाने काय करणं गरजेचं होतं, तर सगळ्यात महत्वाचं पहिलं एक रेडी रिस्पॉन्स ठेवा. नको मला इंटरेस्ट नाहीये रिपीट करा, जस्टिफाय त्याला करू नका. दुसरं एक्झिट करा. अशी सिच्युएशन आली ना तर दुसऱ्या फ्रेंड्सकडे जा, त्या ठिकाणाहून तुम्ही बाजूला जा. सायकोलॉजिकल रूल या ठिकाणी सांगतो का जर तुम्ही क्लिअर नाही म्हणायला शिकलात तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि तुम्हाला असा कधी पियर प्रेशरचा लाईफ मध्ये कधी इव्हेंट आलेला आहे का? आलेला असेल तर खाली मला फॉलो करा आणि मला सांगायला विसरू नका.